हाय नमस्कार, मी गौरी रंगकाममध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकत असाल माझ्याकडे इतके सारे बॉटल्स आहेत. तर या बॉटल्सचं नक्की करायचं काय? तर नक्कीच यावेळी मी या बॉटल्स फेकणार नाहीये. तर यातले काही बॉटल्स मी माझ्या फ्रेंड्स कडून घेतल्यात. तर मी तुमच्यासाठी बॉटल पेंटिंगची सिरीज घेऊन येते. प्रत्येक एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की बॉटलला कसं आपण पेंट करू शकतो. प्रत्येक बॉटलचा रंग वेगळा आहे, शेप वेगळा आहे, प्रत्येक बॉटलचं कॅरेक्टर वेगळं आहे. त्यामुळे पेंटिंग देखील त्याच बॉटलनुसार असणार आहे. तर चला आपण आपली पहिली बॉटल पेंट करायला घेऊया. तर मी इथे लिटल बर्डीचं जेसो यूज करते. जेसो हे ऍक्च्युली प्रायमर सारखं काम करतं. तुम्ही एकदा जेसो अप्लाय केल्यानंतर त्याला एक छान बेस मिळतो ज्याच्यावर तुम्ही कलर अप्लाय करू शकता. आणि इथे मी स्पंज यूज केलाय. तर या स्पंजच्या ऐवजी तुम्ही स्कॉच ब्राईटचा स्पंज देखील यूज करू शकता. मी इथे सेकंड कोट परत जेसोचाच अप्लाय करते. सेकंड कोट दिल्यानंतर आता मी ही बॉटल चॉक पेंटने पेंट करणार आहे. तर मी इकडे लिटल बर्डीचं चॉक पेंट यूज केलाय. तुम्ही कोणतेही चॉक पेंट यूज करू शकता. मी सगळे प्रोडक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकतात या बॉटलमध्ये ऑलरेडी स्ट्राईप पॅटर्न्स आहे, म्हणून मी हे स्ट्राईप्स असेच पेंट करण्याचं ठरवलं. पिंटरेस्टवर मी या टाईपचे स्ट्राईप पॅटर्न्सचे डिझाईन्स पाहिलेले आणि ते मला खूप आवडले. पूर्ण पेंटिंग झाल्यावर बॉटलला सील करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बॉटलला सील नाही केलं तर ही वॉटरप्रूफ नाही होणार. यासाठी मी इथे वॉर्निश यूज करते. हे सुद्धा लिटल बर्डीचंच आहे. तुम्ही कोणतंही वॉर्निश यूज करू शकता. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला.